नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे खेमराज परशुरामकर. तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवर लर्न विथ खेमराज सर. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबून ऑलला क्लिक करा, म्हणजे माझ्या सर्व व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये येत राहतील. तर आज आपल्याला फॉलोअप ट्राय या स्टोरीचा सेकंड पार्ट स्टार्ट करायचा आहे. माहित आहे आपल्याला की ट्रोजन वॉरियर्स आणि ग्रीक वॉरियर्स यांच्यामध्ये जे युद्ध सुरू होते हे 10 लॉंग इयर्स 10 वर्षापर्यंत हे युद्ध सुरू राहिलेले होते. मोठाले योद्धे जे होते ते मारले गेलेले होते, परंतु त्या ठिकाणी कुणीच माघार घेतलेली नव्हती. युद्धाचं पारडं कधी ग्रीकांच्या बाजूनं तर कधी ट्रॉयच्या बाजूनं अशा प्रकारे परिस्थिती सुरू होती, परंतु कुणाचाही पूर्णपणे विजय झालेला नव्हता. तर अशा स्थितीमध्ये शेवटी ऍट लास्ट ट्राय वॉज टेकन. शेवटी ट्राय जिंकल्या गेलं. ट्राय हे शहर ग्रीकांनी घेतलं, जिंकलं, बट नॉट बाय फोर्स, परंतु कुठल्याही सक्तीनं नाही. तर कसं जिंकलं गेलं? बट बाय अ ट्रिक. सक्तीनं नव्हे तर युक्तीनं ट्राय जिंकल्या गेले. ग्रीकांनी युक्ती केली आणि त्या युक्तीनं ट्राय हे शहर जिंकलं. मग काय घडलं, काय केलं, काय कोणती युक्ती त्यांनी केली? तर इट वॉज द कनिंग ऑडिसस हु थॉट ऑफ अ प्लॅन टू ऑब्टेन द व्हिक्ट्री. व्हिक्ट्री मीन्स विजय. हा जो विजय त्यांना मिळवायचा होता, या विजयाचा जो त्यांनी त्या ठिकाणचा ऑडिसस हा एक कनिंग म्हणजे धूर्त असा योद्धा होता. हा विजय कसा मिळवायचा याची योजना ऑडिससने आपल्या डोक्यात आखली. आणि तो म्हणाला, बघा, लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स, ही सेड. तो म्हणाला, आपण खूप मोठा एक लाकडी घोडा तयार करू. हाडामासाचा जिवंत घोडा नाही, लाकडी घोडा, लाकडाचा घोडा तयार करू. लेट अस बिल्ड अ ग्रेट वुडन हॉर्स बिग इनफ टू होल्ड मेन इनसाइड इट. आणि तो किती मोठा बनवायचा? इतका मोठा बनवायचा की त्या घोड्याच्या आतमध्ये माणसे उभे राहू शकले पाहिजे, म्हणजे आतमधून तो पोकळ राहील. अँड लेट सम ऑफ अवर बेस्ट फायटर्स हाईड इन द हॉर्स. आणि मग त्या घोड्यामध्ये काय करायचं? आपले जे ग्रेट वॉरियर्स आहेत, महान सूरवीर जे योद्धे आहेत, त्यांना त्या घोड्यामध्ये बसवून ठेवायचं आतमध्ये. देन लेट अस बर्न अवर टेंट्स अँड प्रिटेंड टू सेल अवे इन अवर शिप्स. मग आपण एक ढोंग करायचा, आपले तंबू जाळून टाकायचे आणि आपण आपल्या जहाजात बसून आपल्या मायदेशी परत जाण्याचे ढोंग करायचे. बट इन्स्टेड ऑफ सेलिंग अवे वी विल रिटर्न इन द नाईट. आपण दिवसाला परत जायचं आणि संध्याकाळ झाली, दिवस दुखताच परत माघारी यायचं. म्हणजे ट्रोजन सोल्जर्सला काय वाटेल की आता हे युद्धाला कंटाळले आणि हे आपलं तंबू वगैरे यांनी पेटवलं, जाळलं, झाले, आता हे गेले, ग्रीकला परत गेले असं त्यांना वाटेल. ते रिलॅक्स होतील आणि लगेच आपण ते संध्याकाळी आपल्या भिंतीच्या आड आपल्या शहरामध्ये निघून जातील, दरवाजा गेट बंद करतील आणि आपण तिकडून अंधारामध्ये, रात्रीच्या अंधारामध्ये पुन्हा परत आपण यायचं, आपले जहाज पुन्हा माघारी फिरवायचे. व्हेन द ट्रोजन्स आर असलीप वी विल अटॅक द सिटी अँड बर्न अँड किल. मग जेव्हा ते ट्रोजन लोक झोपलेले असतील आपापल्या घरामध्ये, सैन्य सुद्धा झोपलेले असतील, अशा वेळी त्या संधीचा फायदा घेऊन आपण काय करायचं?
त्या शहरावर हल्ला करायचा, ट्रॉयवर हल्ला करायचा आणि हल्ला करून बर्न अँड किल, ते शहर जाळून घ्यायचं आणि ट्रोजन लोकांना मारून टाकायचं. पाठीमागून वार करणं झालं की नाही? त्यांना माहित होतं की आपण युद्ध करून ट्रायला आपण हरवू नाही शकत. आता ट्राय जिंकायचा आहे, तर हीच युक्ती बरी आहे. मग द ग्रीक लीडर्स डिसाइडेड टू फॉलो द ऍडवाइस ऑफ द वाईज ऑडिसस. त्या ऑडिससचा हुशार होता ना तो, त्या हुशार चतुर ऑडिससचा सल्ला फॉलो करायचा, त्याचा सल्ला पाळायचा, असं ग्रीक लीडर्सने ठरविलं. ग्रीकांचे जे सेनापती होते त्यांनी ठरवलं. सो अ ग्रेट हॉर्स ऑफ वुड वॉज मेड बाय अ स्किलफुल इंजिनियर. इंजिनियर म्हणजे अभियंता, स्किलफुल इंजिनियर म्हणजे एक कौशल्यवान अभियंता. त्याच्याकडून एक खूप मोठा भला मोठा लाकडी घोडा बनवला गेला आणि तो घोडा बनवल्यानंतर अँड द ग्रेटेस्ट हिरोज, त्या ग्रीकांच्या सैन्यातील जे महान योद्धे होते, ते महान योद्ध्यापैकी मेनेलस हा एक योद्धा, ओडिसस हिमसेल्फ, स्वतः ओडिसस ज्याने तो प्लॅन सांगितला होता, स्वतः ओडिसस सुद्धा, अँड अदर्स एंटर्ड इट. मेनेलस, ओडिसस आणि इतर आणखी चांगले सूर योद्धे त्या घोड्यामध्ये त्यांनी प्रवेश केला, आतमध्ये बसले जाऊन, लपले जाऊन. द लास्ट मॅन टू गो इन बिईंग द आर्किटेक्ट हिमसेल्फ. आणि शेवटचा व्यक्ती जो घोड्यामध्ये चढला आतमध्ये, तो कोण होता? तो आर्किटेक्ट, स्वतः ज्याने तो घोडा तयार केला होता, तो शिल्पकार शेवटी त्या घोड्यामध्ये बसला जाऊन. हु न्यू द सिक्रेट ऑफ ओपनिंग अँड शटिंग द एंट्रन्स. की ज्या शिल्पकाराला, ज्या आर्किटेक्टला त्या घोड्याचा प्रवेशद्वार उघडायचा कसा आणि बंद करायचा कसा त्यालाच माहित होतं. म्हणून तो जाऊन बसला आणि त्या घोड्याचा जो द्वार होता जेथून ते चढले तो बंद करून टाकला. That evening, the Greeks burned their tents and sailed away in their ships, but they did not go very far. मग त्याच रात्री इकडे बाकी उरलेले जे काही ग्रीक सोल्जर्स होते त्यांनी काय केले? आपल्या टेंट्स होते, तंबू पेटवून टाकले, जाळून टाकले आणि ठरलेल्या युक्तीप्रमाणे माघारी प्रवासाला निघाले. चालले ते ग्रीक सोल्जर्स आपल्या देशाकडे, ग्रीसकडे प्रवास करायला त्यांनी सुरुवात केली. परंतु ते फार दूरवर गेलेले नव्हते. ओनली वन मॅन वॉज लेफ्ट बिहाइंड टू परस्यूड द ट्रोजन्स टू ड्रॅग द हॉर्स इन टू देअर सिटी. परस्यूड म्हणजे मन वळवणे किंवा पटवून सांगणे, पटवणे. मग त्या ठिकाणी एका माणसाला फक्त सोडण्यात आलं त्या घोड्याजवळ. बघा, त्या घोड्याजवळ समुद्र किनाऱ्यावर ग्रीकांनी एका माणसाला ठेवलं तिथे. कशासाठी ठेवलं? तर ट्रोजन तिथे येतील, मग त्यांना पटवून सांगायचं आहे, नाही का? म्हणजे प्लॅनिंग होती, खोटं सांगायचं होतं, पण सांगणारा पाहिजे ना कोणीतरी, की बा हा घोडा काय इथं आहे म्हणून, नाही का? म्हणून त्यांनी एका व्यक्तीला त्या ठिकाणी ठेवलं, ट्रोजन्स लोकांना पटवून सांगण्यासाठी, किंवा हा घोडा या ठिकाणी का ठेवला. आणि त्यांनी तो घोडा आपल्या शहरात नेणे आवश्यक होतं ना, ट्रॉयमध्ये नेणं आवश्यक होतं, तर त्यांनी तो न्यावा, ट्रॉयमध्ये तो घोडा त्यांनी न्यावा असं पटवून सांगण्यासाठी त्यांनी त्या ठिकाणी एका व्यक्तीला ठेवलं. चिटिंग. नेक्स्ट डे द ट्रोजन्स वोक अप. मग काय झालं? दुसऱ्या दिवशी, आता ही गोष्ट रात्रीची झाली, दिवस उजाडला, दुसऱ्या दिवशी ट्रोजन्स वोक अप. दुसऱ्या दिवशी ट्रोजन्स झोपेतून जागे झाले, उठले सकाळी, तर
एक्सपेक्टिंग टू गो आउट अँड फाईट ॲज दे हॅड डन फॉर द पास्ट 10 years. आणि कोणत्या अपेक्षेने उठले की चला सकाळ झाली, आता आपल्याला युद्धावर जायचं आहे, जे की मागच्या 10 वर्षापासून ते करतच आलेले होते. सकाळी उठले की युद्ध, संध्याकाळ झाली की परत. तर मागच्या 10 वर्षापासून त्यांनी जे केलेलं होतं तेच काम, तेच युद्ध आजही सकाळी आपल्याला करायचं आहे, अशा अपेक्षेने ट्रोजन वॉरियर्स जागे झाले. What delight and surprise they felt at the sight they saw on the seashore outside the walls. आणि बघतात तर काय, समुद्र किनाऱ्यावर त्यांनी जो दृश्य पाहिला तो पाहून त्यांना आश्चर्य वाटलं. आश्चर्य वाटलं काय की संपूर्ण समुद्र किनारा मोकळा आहे, कुठेच ग्रीकांचे सैनिक दिसत नाही आहेत, ग्रीकांचे टेंट्स दिसत नाही आहेत, त्यांची जहाजे दिसत नाही आहेत. म्हणजे पळपुट्टे पळाले रे हे रात्री. इट सीम्ड दॅट द लॉंग सीज वॉज ओव्हर ॲट लास्ट. असं वाटायला लागलं की एवढा इतक्या वर्षाचा जो गराडा त्या ठिकाणी, वेढा त्या ठिकाणी जो त्यांनी घातला होता तो संपुष्टात आला आणि बंधनातून आपण मोकळे झालो, शत्रू पासून आपण आता मुक्त झालो असं त्यांना वाटायला. आनंद झाला असेल की नाही, त्रासलेले होते युद्धात. द टेंट्स हॅड बीन बर्न्ट. मग यांचे सुद्धा जे तंबू होते युद्ध करण्यासाठी, थांबण्यासाठी त्यांचे जे टेंट्स होते ते यांनी मग जाळून टाकले. त्यांनी आपले तंबू जाळले, यांनी आपले तंबू जाळले. आता काही काम उरलंच नाही का. द शोर वॉज डेझर्टेड. आणि अशा प्रकारे तो जो समुद्र किनारा होता, शोर म्हणजे समुद्र किनारा, डेझर्टेड म्हणजे डेझर्ट म्हणजे वाळवंट, तर वाळवंटाप्रमाणे ओसाड झाला. द ग्रीक शिप्स हॅड ऑल गॉन. आणि ग्रीकांचे सुद्धा जे शिप्स होते, जहाजे होते, ते सर्व निघून तिथून गेलेले होते. ठीक आहे, इथपर्यंत आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि समजलं असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही जर आधीच सबस्क्राईब केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु जर नव्यानं तुम्ही व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करा. इट्स पीस ॲट लास्ट दे क्राईड. आणि जोरजोराने ते ओरडू लागले, आनंदाने नाचू लागले. इट्स पीस ॲट लास्ट. सरते शेवटी शांतता मिळाली, आपल्याला शांती मिळाली, युद्ध संपलं आणि आता सगळं काही मोकळं झालं, आपण आता शांतीने जगू शकतो. अशा प्रकारे ते आनंदाने ओरडायला लागले. अँड ओपन वाईड देअर गेट्स अँड केम आउट इन लार्ज नंबर्स ऑन द प्लेन, ग्लॅड टू बी फ्री अगेन टू गो वेअर दे प्लीज्ड. आणि मग त्यांनी काय केलं, आपली जी गेट होती, खूप मोठा प्रवेशद्वार त्यांनी बनवला होता, तो भिंतीचा प्रवेशद्वार त्यांनी उघडला आणि सारेचे सारे लोक समुद्र किनाऱ्यावरती आले. म्हणजे त्या गेटच्या बाहेर आले, प्रवेशद्वाराच्या बाहेर आले. आणि आता आपण मोकळे झालो, कुठेही आपण वाटेल तिथे जाऊ शकतो, कुठेही जायला आता आपण मोकळे आहोत. अशा प्रकारचा मनमुराद आनंद त्या ठिकाणी ते व्यक्त करू लागले. देन दे सॉ ऑन द सँड द ह्यूज वुडन हॉर्स. आणि मग काय दिसलं असेल त्यांना, घोडा दिसला, वुडन हॉर्स. दे गॅदर्ड राऊंड इट इन अस्टोनिशमेंट. अस्टोनिशमेंट म्हणजे सरप्राईज, आश्चर्य. फॉर इट वॉज इंडीड अ वंडरफुल पीस ऑफ वर्क. नवल व्यक्त करत त्या ठिकाणी ते त्या घोड्याच्या सभोवताल फिरतायत की हा खरंच, हा जो घोडा आहे हा अतिशय सुंदर कलाकृतीचा नमुना आहे, असं आश्चर्य व्यक्त करत ते घोड्याच्या सभोवताल फिरतायत. कोण? ट्रोजन. ॲज दे वेर वंडरिंग हाऊ द हॉर्स हॅड बीन बिल्ट अँड व्हाय इट हॅड बीन लेफ्ट बिहाइंड, दे फाउंड अ ग्रीक with his hand tied together lying under it. मग त्या घोड्याच्या खाली त्या ठिकाणी असे हात पाय बांधलेला एक ग्रीक पर्सन त्यांना त्या घोड्याखाली दिसला. हात पाय बांधलेले होते त्याचे एकत्र. ते कोणी बांधलेले असतील? ते ग्रीकांनीच बांधलेले होते स्वतःहून.
तर त्याचे हातपाय बांधून ठेवले, त्याला घोड्याच्या खाली टाकून दिलं. आता तो दिसला त्या ठिकाणी त्यांना, लाईंग अंडर इट म्हणजे त्या घोड्याच्या खाली पडलेला त्यांना दिसला. When the Trojans dragged him out, drag म्हणजे बाहेर काढणे, ओढणे. The man pretended to be very frightened of them. Frightened म्हणजे भयभीत, घाबरले. जेव्हा त्यांनी त्या माणसाला बाहेर काढलं, घोड्याच्या बाहेर ड्रॅग केलं, पुल आउट, बाहेर ओढलं त्याला, तेव्हा तो माणूस त्यांना म्हणजे ट्रॉयच्या लोकांना खूप घाबरलेला आहे असा बहाणा करू लागला, प्रिटेंड झोम करू लागला की मी खूप घाबरलेलो आहे. म्हणजे एकटाच शत्रूच्या सैन्यामधला एकटाच व्यक्ती त्यांच्या हातात सापडला, तर भीती तर वाटायला पाहिजे ना. ऍक्च्युली भीती वाटायचं कारणच नव्हतं, पण त्याने युक्तीच तशी केली होती. तो भीतीने थरथर कापू लागला, म्हणजे त्यांची भीती त्याला वाटली असं तो भासवू लागला, बहाणा करू लागला. When he was commanded to tell them why Greeks had gone and why they had left his horse behind, he pretended to tremble very much and refused to speak. बघा, जेव्हा त्याला कमांडेड केलं, कमांड म्हणजे आदेश देणे, जेव्हा ट्रॉयच्या लोकांनी त्याला आदेश दिले, म्हणजे वॉरियर्स जे होते ना योद्धे, त्यांनी आदेश दिला की सांग ग्रीक का बरं वापस निघून गेले, ते परत का गेले, आणि तुला इथे त्यांनी का सोडून दिलं, तुला एकट्याला इथे अशा अवस्थेत टाकून आणि हा घोडा इथे सोडून ग्रीक परत का गेले ते सांग, असं त्याच्यावर दबाव आणला. तेव्हा त्याची ती हकीकत सांगताना पुन्हा आणखी तो थरथरू लागला, उगीच खोटं, आणि असा भासवू लागला की ही वॉज फ्रायटन, घाबरलेला आहे, आणि ही प्रिटेंडेड टू ट्रिम्बल व्हेरी मच. ट्रिम्बल म्हणजे भीतीने घाबरणे, थरथर कापणे. तो ढोंग करू लागला, भीतीने खूप घाबरलेला आहे, थरथर कापत आहे, आणि थोडा वेळ तो रिफ्यूज करू लागला सांगायला. When at last they threatened to kill him, मग शेवटी काय केलं त्यांनी, थ्रेटन म्हणजे धमकी दिली, त्याला ठार मारण्याची धमकी दिली. कोणी, ट्रॉयच्या लोकांनी, की सांगितलं नाही तर आत्ताच्या आत्ता आम्ही तुला ठार करणार, अशी धमकी दिली. मग जेव्हा जीवावर येते ना तेव्हा मग बोलते माणूस. तर त्याप्रमाणे ही स्पोक अँड टोल्ड देम धिस फॉल्स टेल म्हणजे कथा, स्टोरी. मग जेव्हा त्याला धमकी दिली की नाही सांगितलं तर तुला आम्ही ठार करणार, तेव्हा मग तो बोलायला लागला आणि ही खोटी कहाणी तो सांगायला लागला, खोटी कथा सांगायला लागला. आता काय त्याने खोटी कहाणी सांगितली बघा. द ग्रीक्स आर टायर्ड ऑफ द लॉंग वॉर अँड हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, ही सेड. तो म्हणाला, सांगत आहे आता तो कहाणी बनवून, की जे ग्रीक सैनिक होते थकलेले होते ह्या युद्धामुळे, 10 वर्षापासून युद्ध करून 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 नाकी नऊ आलेले होते, त्यांच्या थकलेले होते, आणि मग म्हणून त्यांनी काय केलं, हॅव सेल्ड अवे इन देअर शिप्स, ते आपल्या जहाजामधून परत निघून गेले आपल्या देशात. बट दे आर अफ्रेड ऑफ द लॉंग वोएज होम टू, परंतु त्यांना हा एवढा प्रवास जो होता मायदेशी परत जाण्याचा, इतका लांब प्रवास जो करायचा होता, त्या प्रवासाची सुद्धा त्यांना भीती वाटत होती. सो दे हॅव मेड दिस हॉर्स अँड लेफ्ट इट ॲज अन ऑफरिंग टू द गॉड ऑफ द सी. तर त्यांनी काय केलं, ग्रीकांनी, तो सांगतोय किंवा त्यांनी हा प्रवास आमच्या सुखाचा व्हावा, सुरक्षितपणे आपल्या देशामध्ये आम्ही परत जावं, म्हणून त्यांनी हा घोडा बनवला, हा लाकडी घोडा बनवला, आणि तो या समुद्र देवतेला त्यांनी, गॉड ऑफ सी म्हणजे समुद्र देवतेला त्यांनी हे ऑफर केलं, म्हणजे सोडून दिला. दे वॉन्टेड ऑल्सो टू किल मी अँड ऑफर मी ॲज अ सॅक्रिफाईस टू द सी गॉड. जो आपल्याकडे एक सण साजरा करतो आपण,
आषाढी एकादशीचा, ज्याला आपण आपल्या झाडीपट्टीच्या भाषेमध्ये आमच्या गोंदिया भंडारा गडचिरोली जिल्ह्यामध्ये त्याला आपण अकाळीचा सण म्हणतो. तर त्या दिवशी आताही काही गावामध्ये काही भागामध्ये त्या दिवशी कोंबडे कापतात. अकाळीच्या दिवशी गावाबाहेर मातामाईचं जे मंदिर असते तिथे नेऊन कोंबडे कापतात. ते ऑफरिंग आहे, म्हणजे त्याला पशुबळी. आता ठीक आहे पशुबळी, पण नरबळी म्हटला तर जिवंत माणसाला कापणे म्हणजे नरबळी. तर तो सांगत आहे बघा, त्यांनी मला सुद्धा हातपाय बांधले माझे आणि या समुद्र देवतेला सॅक्रिफाईस म्हणून म्हणजे नरबळी म्हणून ते मला सुद्धा ठार मारणार होते, मला सुद्धा समुद्र देवतेला अर्पण करणार होते माझा जीव घेऊन, असा त्यांचा प्लॅन होता. बट आय एस्केप, परंतु मी निसटलो. एस्केपने निसटलो, मी सटकलो तिथून. अँड हाईड फ्रॉम देम, आणि त्यांच्यापासून लपून बसलो, म्हणून माझा जीव वाचला. अशी त्यांनी खोटी कहाणी रंगवली आणि यातल्या ट्रॉयच्या काही लोकांना ते पटलं देखील. बट व्हाय डिड द ग्रीक्स मेड सच अ ह्यूज हॉर्स? हो, पण हा एवढा मोठा घोडा ग्रीकांनी का बनवला? ठीक आहे, तुला समुद्र देवतेला अर्पण करणार होते, तुला मारून नरबळी देणार होते, ठीक आहे, पण हा एवढा मोठा घोडा त्यांनी का बनवला, कशासाठी? तर सम ऑफ द ट्रोजन्स आस्क्ड अँड द कनिंग ग्रीक मेड दिस रिप्लाय. आणि तो धूर्त होता, चपळ होता आधीच. त्या धूर्त ग्रीक माणसाने रिप्लाय केलं, उत्तर दिले. काय उत्तर दिले त्यांनी बघा. इफ दे हॅड मेड अ स्मॉलर ऑफरिंग यू माइट हॅव टेकन इट इन टू युअर सिटी. आता त्यांनी घोडा जर लहानसा बनवला असता आणि तो समुद्र देवतेला अर्पण केला असता, म्हणजे शुभ शकून म्हणून, तर तुम्ही काय केलं असता? त्यांना असं वाटलं ग्रीकांना की आपण लहानसा घोडा बनवला आणि सोडून दिला तर ट्रोजन्स येतील आणि हा घोडा घेऊन जातील आपल्या शहरामध्ये, नाही का? हा आपल्या शहरामध्ये ते घोडा घेऊन जातील. आणि त्याने जर का हा घोडा नेला तर दैव कोणाच्या बाजूने फिरेल? म्हणजे समुद्र देवतेचा जो वरदान आहे किंवा आशीर्वाद आहे तो कोणाला मिळेल, असं त्यांनी ठरवलं, असा त्यांनी विचार केला. आणि म्हणून त्यांनी एवढा मोठा घोडा बनवला की जो घोडा तुम्ही काही नेऊ शकणार नाही. का नेऊ नाही शकणार? त्यांची गेट होती ना. देन द लक वुड हॅव गॉन टू द ट्रोजन्स अँड नॉट टू द ग्रीक्स. असं जर झालं, हा घोडा जर ग्रीकांचा घोडा ट्रोजन्सनी नेला तर जे लक आहे म्हणजे नशीब आहे, भाग्य आहे किंवा आशीर्वाद आहे या समुद्र देवतेचं, ते कोणाच्या बाजूने जाईल? ट्रोजन्सच्या बाजूने जाईल आणि आपल्याला काहीच मिळणार नाही. दॅट इज व्हाय दे मेड इट टू बिग टू गो इनसाइड युअर गेट्स. आणि म्हणून त्यांनी हा घोडा इतका मोठा बनवला की तो तुमच्या गेटमधून आत जाऊ शकणार नाही. घोडा मोठा बनवला, गेटपेक्षा मोठा बनवला, ही रियालिटी आहे. पण का बरं गेटपेक्षा मोठा घोडा बनवला हे तुमच्या लक्षात आलं असेल, नाही का? आता बघ, त्याच्यामध्ये काही सुपीक डोक्याचे प्राणी होते, ट्रोजन पीपल. काही वाईज होते, हुशार होते, शहाणे होते. काय झालं पा? देअर वाईज प्रिस्ट म्हणजे धर्मगुरू. त्या ट्रोजन लोकांचा जो धर्मगुरू होता, वाईज प्रिस्ट, वॉर्न देम नॉट टू डू सो. त्यांनी मात्र त्यांना इशारा केला, सावध केलं की नाही, असं करू नका. ह्या घोड्याला तुम्ही इथून आपल्या शहरात नेऊ नका. त्याला माहित होतं की हा घोडा आपल्या गेटमधून नाही जाऊ शकणार, हा बैल मुझे मार, अशी गोष्ट होऊन जाईल. म्हणून तो त्यांना सावध करतो, अरे नाही, असं करू नका, तुम्ही असं करू नका. इट मे बी अ ट्रिक दॅट विल विन अस, ही सेड. तो धर्मगुरू सांगतो तुम्हाला की ही त्यांची ट्रिक असू शकते, ही त्यांची योजना असू शकते, हा प्लॅन असू शकतो ग्रीकांचा की आपण हा घोडा आपल्या शहरामध्ये न्यावा, आपली भिंत फोडावी. यू विल ब्रिंग डिसास्टर
ऑन द सिटी इफ यू ब्रेक डाऊन द वॉल्स. डिसास्टर म्हणजे संकट. जर तुम्ही ही आपली सुरक्षा भिंत जर तुम्ही फोडली तर तुम्ही काय कराल? तुम्ही तुमच्या शहरावर भले मोठे संकट ओढवाल. स्वतःच्या हातानं स्वतःचं पतन करून घ्याल असं त्यांनी सुचवलं, खुणावलं त्याने. बट दे वेर सो एक्साइटेड दॅट दे पेड नो अटेन्शन टू हिज वर्ड्स. कसं होते ना, उथळ पाण्याला खळखळाट फार. एम्प्टी वॉटर मेक्स विसल असं म्हणतात. उथळ पाण्याला खळखळाट फार. तर तशीच गोष्ट झाली. हे काय अर्ध्या हरकंडाने पिवळे झालेले होते. यांना वाटलं की एक तर घोडा इतका सुंदर आहे, एवढा अट्रॅक्टिव्ह घोडा आहे, आणि एकतर हा या ठिकाणी ऑफरिंग आहे, देवाला वागलेला आहे, तर ते वरदानच आपण, तो आशीर्वादच आपण आपल्या सोबत घेऊन गेलो तर काय होते? काय सांगते धर्मगुरू, काय असतात असे. तर त्यांनी त्याच्या शब्दाकडे लक्ष दिले नाही. दे ब्रोक डाऊन पार्ट ऑफ देअर स्ट्रॉंग वॉल इन ऑर्डर टू ड्रॅग द हॉर्स इन. आणि तो घोडा आपल्या शहरामध्ये नेण्याच्या उद्देशाने त्यांनी त्या सुरक्षा भिंतीचा काही भाग त्यांनी फोडला. पाडलं ती भिंत त्यांनी, काही भाग, जेणेकरून तो घोडा आतमध्ये नेता येईल. ऑल दॅट डे द ट्रोजन्स फिस्टेड अँड ड्रँक अँड सेलिब्रेटेड. फिस्ट म्हणजे मेजवानी करणे, पार्टी, एन्जॉय. तर त्या दिवशी दिवसभर ट्रोजन लोकांनी आपल्या शहरात भली मोठी पार्टी, मेजवानी केली. अँड ड्रँक म्हणजे दारू पिली, आणि दारू पिऊन नाचून गाऊन मस्त आनंद उत्सव त्यांनी त्या दिवशी आपल्या शहरामध्ये साजरा केला. आफ्टर ऑल देअर सेलिब्रेशन्स दे वेंट टू स्लीप अँड स्लेप्ट साऊंडली. आणि मग दिवसभर नाचून नाचून थकले, दारू पिऊन पिऊन झिमले, आणि मग घरात जाऊन झोपले, साऊंडली. आता बघा एक गोष्ट, 10 वर्ष त्यांची झोप उडालेली होती, आणि आज मात्र ते सुखाने झोपले. असे झोपले, स्लेप्ट साऊंडली. साऊंडली म्हणजे एकदम निद्रिस्त अवस्थेमध्ये, सुप्त अवस्थेमध्ये ते झोपले, गाढ झोपेमध्ये गेले, धाराटूर. आणि ते असतं पाहिजे होत ग्रीकांना. बट दॅट डे ऑफ रिजॉयसिंग वॉज सून फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर अँड डेथ. परंतु तो जो दिवस होता, तो जो त्यांचा आनंद उत्सव होता, त्याचा शेवट मात्र कसा ठरणार होता? डे ऑफ रिजॉयसिंग. रिजॉयसिंग म्हणजे हर्षित होऊन, तो हर्षभरीत उल्हासाने साजरा केलेला तो त्यांचा दिवस मात्र लगेच कशामध्ये परिवर्तित झाला? फॉलोड बाय अ नाईट ऑफ टेरर. म्हणजे दिवस संपला, रात्र आली, आणि ती रात्र कशी म्हणजे कशी निघाली? टेरर, भयभीत करून सोडणारी, भयानक, भयावह. आणि डेथ म्हणजे मृत्यू, सगळीकडे मृत्यूचा तांडव निर्माण करणारी आणि भयानक अशी ती रात्र निघाली. द ग्रीक शिप्स हॅड नॉट सेल्ड फार. आता इकडे ग्रीकांचे जहाजे फार दूर काही गेलेले नव्हते, एवढंच होते ते. तर ॲज सून ॲज दे वेअर हिडन बाय अन आइसलँड. आइसलँड म्हणजे बेट, समुद्रामध्ये असते ना जमिनीचा भूभाग, त्याला बेट म्हणतो आपण. तर एका बेटाच्या पलीकडे जाऊन ते आडवे होऊन लपून असल्यासारखे होते. दे हॅड लोवर्ड देअर सेल्स. बेटाच्या नंतर त्यांनी आपला प्रवास मंदावला, म्हणजे हळूवार वेग त्यांनी कमी केला. अँड ड्रॉप्ड अँकर अँड वेटेड फॉर द नाईट. मग तिथे जाऊन ते थांबले आणि रात्र होण्याची ते वाट बघू लागले. इकडली गोष्ट. इन द डार्कनेस द फ्लीट सेल्ड बॅक. फ्लीट म्हणजे तो जो त्यांचा जहाजांचा तांडा होता, तो अंधाराच्या फायदा घेऊन अंधारामध्ये तो परत ट्रोजन लोकांकडे म्हणजे ट्रॉयकडे त्यांनी आपला तांडा
वळवला, बॅक फिरवला. अँड द लिडिंग शिप विच वॉज ॲगिमॉन्स बोअर अ रेड लाईट हाय ऑन इट्स मास्ट. आणि मग त्या जहाजावरती जो खूप मोठा ढोलका होता वाजवायचा, तर तो एकदम समोरचा पुढचा जो जहाज होता त्या जहाजावरून तो ढोलक वाजवून इशारा करण्यात आला. द ग्रीक हू वॉज वॉचिंग फॉर द रिटर्न ऑफ द फ्लीट क्रेप्ट टू द वुडन हॉर्स अँड गेव द सिग्नल. मग रात्र झाली होती, सगळे ट्रोजन झोपलेले होते. तर त्या घोड्यातून मग जे ग्रीक सैनिक घोड्यात आतमध्ये लपलेले होते, तर तिथला तो जो शिल्पकार होता त्याने त्या घोड्याची गेट खोलून दिली आणि मग ते सैनिक एक एक त्या घोड्यामधून बाहेर खाली उतरले. आणि उतरून मग त्यांनी काय केलं, टेंबा पेटवला. रात्रीच्या वेळेस टेंबा पेटवला, त्याचा लाईट दूरवर दिसेल. तर त्यांनी म्हणजे आमचं इकडे काम झालं असं सांगण्यासाठी नाही का, म्हणजे ओके सिग्नल. द साइड ऑफ द हॉर्स ओपन अँड द ग्रीक्स क्लाइम्ड आउट अँड ओपन द गेट्स. मग त्या घोड्यातून ते सगळे ग्रीक सैनिक उतरले, दार उघडला आणि सैन्य उतरले. आणि मग ते क्लाइम्ड आउट म्हणजे सगळे तिथून आपले असे सरपटक खाली उतरले, लपत 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 उतरले. आणि त्याने जाऊन गेट ओपन केले. त्या भिंतीला, सुरक्षा भिंतीला असलेला भला मोठा जो दरवाजा होता तो त्यांनी उघडला. द होल ग्रीक आर्मी एंटर्ड द स्लीपिंग सिटी. आणि संपूर्ण ग्रीकांची आर्मी, ग्रीकांचे संपूर्ण सैन्य शहरामध्ये त्यांनी प्रवेश केला. दरवाजाच उघडला होता ना, तर त्यांनी शहरात प्रवेश केला, ट्रॉयमध्ये प्रवेश केला. इमिडिएटली, ताबडतोब, लगेच, इमिडिएटली म्हणजे त्याच क्षणी, इमिडिएटली द ग्रीक्स सेट फायर टू हॉर्स अँड टॉवर्स अँड पॅलेसेस अँड बिगॅन टू बर्न अँड किल. लगेच त्यांनी घरांना आग लावली, घर पेटवली ट्रॉयचे. अँड टॉवर्स, तिथे जे मनोरे होते, टॉवर्स होते, ते टॉवर्स सुद्धा पेटवले. अँड पॅलेसेस, जे राजवाडे होते तिथले, त्या वाड्यांना, महालांना देखील त्यांनी आग लावली. अँड बिगॅन टू बर्न अँड किल. आणि सगळी जाळपोळ चालू केली त्या ठिकाणी, पेटवा पेटाव करून दिली. आणि त्या झोपेत असलेल्या ट्रोजन लोकांना सपासप मारणं चालू केलं. काय घडलं काही कोणाला समजायचं कारण नाही. डोळे उघड, म्हणजे ट्रोजन लोक डोळे उघडायच्या आतच मरून पडले, झोपेतच. कोण मारतो तेही माहित नाही, का मारलं तेही माहित, अशी स्थिती निर्माण झाली. ट्राय वॉज फिल्ड विथ द साइट ऑफ लिपिंग फ्लेम्स अँड द साउंड ऑफ शाउटिंग अँड नॉइज ऑफ वेपन्स अँड द क्राईज ऑफ वीपिंग वुमेन. आणि संपूर्ण ट्रॉय शहरामध्ये असा खूप मोठा हल्लोकल्लोळ माजला. त्या ठिकाणी काय घडलं की अशा आगीच्या ज्वाला, लिपिंग फ्लेम्स म्हणजे आग लागल्यानंतर ज्या आगीच्या ज्वाला झोत निर्माण होतात ना, तर त्या आगीच्या ज्वाला त्या ठिकाणी नाचू लागल्या. अँड द साऊंड ऑफ शाउटिंग, जिकडे तिकडे ओरडण्याचा आवाज येऊ लागला. द नॉइज ऑफ वेपन्स, शस्त्रांचा खणखणाट त्या ठिकाणी सुरू झाला. अँड क्राईज ऑफ वीपिंग वुमेन, आणि रडणाऱ्या स्त्रियांचा आवाज त्या ठिकाणी येऊ लागला. म्हणजे एकदम त्या ठिकाणी मृत्यूचा तांडव सुरू झाला, आरडाओरड सुरू झाली. जो तो मग जीव वाचवण्याच्या उद्देशाने इकडे तिकडे पडू लागला सैरावैरा. आणि हे धाव त्यांना कापू लागले, मारू लागले. अशा प्रकारे तिथे. आणि हे घडलं कशामुळे, तर जसा आपला रामायण घडला. कशामुळे, तर रावणाने सीतेला चोरून नेल्यामुळे. संपूर्ण लंका जाळून रावणाला ठार केले गेले. त्याप्रमाणे या ठिकाणी पॅरिसने हेलनला पळवून आणलं. आणि त्या एका बाईमुळे, एका स्त्रीमुळे त्या ठिकाणी ही अवस्था निर्माण झाली. बघा,
आणि दुसरी म्हणजे त्या ठिकाणी त्यांनी आनंदोत्सव साजरा केला, मनमाने दारू पिली आणि झोपी गेली. तर ती बाई आणि ही बाटली. म्हणून म्हणणारानं म्हटलेलं आहे की बाई आणि बाटली तर जिंदगानी आटली. असं आहे. म्हणून बाई आणि बाटली तिथे जिंदगानी आटली. तर ट्रॉयचं तेच झालं. त्या बाईमुळे आणि या बाटलीमुळे संपूर्ण त्या ट्रॉयचे पतन झाले. The sleeping Trojans sprang out of their beds, but they were taken by surprise. मग ते झोपेतून उठू लागले, पण पाहतात तर समोर चमत्कार. हे सगळे ग्रीक सोल्जर्स तर परत गेलेले होते. ते तर गेलेले होते आणि पुन्हा अचानक एकदम येऊन एवढा मोठा हल्ला आणि एवढा मारामारी कापाकापी कशी काय सुरू झाली, अशा प्रकारे त्या ठिकाणी आश्चर्य हळहळ व्यक्त होऊ लागली. देअर एनिमीज वेअर राईट इनसाइड देअर वॉल्स. त्यांचे शत्रू, ट्रोजनचे शत्रू ग्रीक्स, राईट इनसाइड द वॉल, अगदी भिंतीच्या आत शहरामध्ये येऊन शिरलेले होते. तर आश्चर्याचा धक्का बसला. And many of the Trojans were killed before they could put on their armor and seize their weapons. आणि ते ट्रोजन सोल्जर्स उठून आपले हत्यारं किंवा अवजारं आपल्या हाती घेण्याआधीच, आपल्या बंदुका, आपल्या तलवारी, आपले भाले हाती घेऊन युद्ध करण्याआधीच ते मारले जाऊ लागले. अशा प्रकारे त्या ठिकाणी एक खूप भयानक स्थिती त्या शहरामध्ये सुरू झाली. मग पुढे अ ब्राईट लाईट लिट अप द नाईट स्काय ॲज अ पॅलेस अँड हाऊसेस, टेम्पल्स अँड टॉवर्स वेंट अप इन द फ्लेम्स. फ्लेम्स म्हणजे आगीच्या ज्वाला. तर त्या ठिकाणी जेव्हा त्या रात्री ते संपूर्ण राजवाडे त्या ठिकाणचे पेटवले गेले, घरं पेटवल्या गेले आणि टेम्पल्स, मंदिरं, देवळं जे काही होते ते सगळे पेटवले गेले, तर संपूर्ण आकाश उजाडून निघालेला होता. द ट्रोजन्स फॉट ॲज वेल ॲज दे कुड. आता ट्रोजन जेवढं काही जमेल, जेवढं शक्य होईल तेवढा त्यांनी लढण्याचा प्रयत्न केला. ट्रोजन सैनिकांनी जमेल तेवढा सरतीचा प्रयत्न त्यांनी केला, लढण्याचा प्रयत्न केला. बट इट वॉज ऑल इन व्हेन. ऑल इन व्हेन म्हणजे व्यर्थ. परंतु त्यांचा सगळा प्रयत्न व्यर्थ गेला. ओल्ड किंग प्रियम वॉज किल्ड विथ ऑल हिज ब्रेव सन्स. आणि त्या ट्रॉयचा जो म्हातारा राजा होता तो सुद्धा, प्रियम, तो सुद्धा मारला गेला. विथ हिज ब्रेव सन्स, त्याच्या सूर पुत्रांसोबत, त्याच्या सूर मुलांसकट तो सुद्धा मारल्या गेला. हेक्टर्स वाईफ अँड हिज ओल्ड मदर अँड सिस्टर वेअर कॅरीड ऑफ ॲज स्लेव्स बाय द कॉन्केरर. कॉन्केरर म्हणजे विजय मिळवणारे, जे विजयी झाले. कोण विजयी झाले? ग्रीक विजयी झाले. तर या विजयी होणाऱ्या पार्टीच्या द्वारे म्हणजे ग्रीकांद्वारे कोणाकोणाला पकडलं आणि गुलाम म्हणजे पकडून गुलाम बनवून त्यांना बांधलं. हेक्टर्स वाईफ, हेक्टरची पत्नी. हेक्टर तर मारला गेला होता नाही का? तर हेक्टरच्या पत्नीला अँड ओल्ड मदर, त्याच्या म्हाताऱ्या आईला, अँड सिस्टर, त्याच्या बहिणीला, एवढ्या लोकांना काय केलं? वेअर कॅरीड ऑफ ॲज स्लेव्स बाय द कॉन्कर. त्यांना बंदिस्त करून त्यांना सुद्धा आणल्या गेले. देअर फेट वॉज इन कॉन्ट्रास्ट टू हेलन्स व्हेन द किंग मेनेलस रस्ड थ्रू द सिटी लुकिंग फॉर हर अँड फाउंड हर इन हर पॅलेस. आणि जी मेनेलसची पत्नी होती हेलन, जी पेरिसनं पळून आणली होती, तर तिचा शोध घेत हा मेनेलस तिचा शोध घेत जेव्हा
गेला तेव्हा पाहिलं तर त्या ठिकाणी ती तिच्या राजवाड्यात सापडली, म्हणजे पेरिसच्या राजवाड्यामध्ये ती सापडली. त्या ठिकाणी सी हंग हर हेड इन सेम अँड सॉरो ऍज सी फेस्ड हर फार्मर हजबंड. जे फार्मर हजबंड म्हणजे आधीचा नवरा तिचा, तर आपल्या आधीच्या पतीला समोर पाहून तिने दुःखाने आणि शरमेने तिने खाली मान घातली. बट मेनेलस फॉरगेव हर अँड सी वेंट बॅक विथ हिम. तर मेनेलसने तिला माफ केलं, कारण तिचा गुन्हा नव्हता ना. पेरिसने तिला पळवून आणलं होतं, तिचा काही गुन्हा नव्हता, म्हणून तिला माफ केलं आणि माफ करून तिला तो त्याच्यासोबत आपल्यासोबत घेऊन गेला. कुठे घेऊन गेला? ग्रीसला घेऊन गेला. फॉर इट वॉज ओनली अॅफ्रोडिट हू हॅड टर्न हर हर्ट अवे फ्रॉम हर होम अँड हर हजबंड अँड हर चाइल्ड. आता कारण की ते तिच्यासोबत घडलेली ती अचानक घडलेली घटना होती, ती तो फ्रॉडनेस झाला होता तिच्यासोबत, तिची फसवणूक झाली होती. तिला तिच्या पतीपासून, तिच्या मुलांपासून, तिच्या फॅमिलीपासून तिला दूर व्हावं लागलं होतं. त्यात तिचा दोष नव्हता, तिच्यासोबत ते दुर्दैव तिच्यासोबत घडलेलं होतं. व्हेन मॉर्निंग केम नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी दॅट हॅड रेसिस्टेड अटॅक फॉर 10 years. आणि हा जो एवढा वैभव संपन्न शहर होता, प्राऊड सिटी, धनधान्याने विपुल असा शहर होता, सुरक्षेच्या दृष्टीनं खूप मजबूत सुरक्षित असा शहर होता. त्या शहराची दुसऱ्या दिवशी सकाळी काय अवस्था राहिली? व्हेन मॉर्निंग केम, जेव्हा सकाळ आली, म्हणजे सकाळ उजाडली, तेव्हा नथिंग वॉज लेफ्ट ऑफ द प्राऊड रिच सिटी दॅट हॅड रेसिस्ट अटॅक फॉर 10 years. की ज्या शहराने आतापर्यंत 10 वर्षापर्यंत ग्रीकांच्या या युद्धाला प्रतिकार त्यांनी करत आलेले होते. 10 वर्षापर्यंत हा लढा चालला होता. 10 वर्ष ज्या शहराने प्रतिकार केला, त्या शहरामध्ये, त्या ट्रॉयमध्ये आज सकाळी काहीच उरलेलं नव्हतं. इन दिस वे दिस इज द फॉल ऑफ ट्राय. हा आहे ट्रायचा पतन. सो वी हॅव कम्प्लिटेड दिस स्टोरी ऑफ ट्रॉय. सो फ्रेंड्स, आय होप की हा लेसन तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असेल. आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू सबस्क्राईब माय चॅनल. थँक्यू.